हिरवागार मटर बाजारामध्ये आलेला आहे. चला बनवूया मटरपासून काही पदार्थ. तर आज मी तुमच्याशी शेअर करत आहे मस्त झणझणीत अशी मटरची भाजी. त्या खूपच चविष्ट लागते आणि पटकन होते. चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेलावर आपण आता उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. तर मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते आता आपण गोल्डन टू ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेऊया. बघा कांदा छान परतला गेलेला आहे. आता ह्यामध्ये आपण काही जिन्नस घालूया. इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. सोबत आपण 1 टीस्पून टाकणार आहोत तीळ आणि सोबतच आपण 1 काश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत. हे सगळं साहित्य आता छान असं 2-3 मिनटं परतून घेऊया. याच्यातला कच्चेपणा आहे ना तो हलकासा कमी होऊ देऊया. तर आता हे सगळं परतून झालेलं आहे. हे काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. परत सेम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा 2-3 मिनटं परतून घेऊया. एकंदरीत एक स्मोकी फ्लेवर आला की भाजी खायला अप्रतिम लागते. तर आता सगळं साहित्य थंड झालेलं आहे. हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण हे मस्त वाटून घेऊया. तर ह्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही. पाणी लागलं तर थोडंसं घालायचं. त्याच्यानंतर आपण मध्ये हे टोमॅटोसुद्धा ॲड करून मस्त वाटण तयार करून घ्यायचं. पॅनमध्ये घेऊया थोडंसं तेल. लगेच टाकूया जिरं. जिरं छान फुललं की आपण तयार वाटण ह्या तेलावर आता परतून घेणार आहोत. सगळं वाटण घालायचं आणि मस्त असं तर्री सुट्टेपर्यंत परतून घेऊया. तर बघा याला छान तेलाची तर्री सुटलेली आहे. आता ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा लाल तिखट साठवणीचा मसाला, त्यानंतर थोडंसं धनेपूड आणि थोडंसं आपण गरम मसाला घालायचा आहे. आता हे मसाले चांगले परतून घेऊया. मस्त कलर सुटेपर्यंत परतून घेऊया. आता हे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि छान असे परतून घ्यायचे. बघा याला कलर छान आलेला आहे. यामध्ये थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घालूया आणि 2 ते 3 मिनटं फक्त आता परतून घेऊया. तर वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. यामध्ये घालूया मटर. मटरसुद्धा छान असं आता वाटणामध्ये परतून घेऊया. चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण हिवाळ्यामध्ये नवीन भाज्या आपण दररोज आता ट्राय करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा ह्या आपल्या प्रवासामध्ये जॉईन व्हा. तर इथे आपण आता पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून छान मिक्स करायचं. लगेच आपण आवश्यकतेनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी 7 ते 8 मिनटं छान मंद गॅसवर शिजवून घ्यायची. तर बघा छान अशी भाजी आपली शिजून झालेली आहे. मस्त तेलाची तर्री आलेली आहे. आता ह्यामध्ये घालूया वरून थोडासा किचन किंग मसाला आणि अगदी थोडीशी कोथिंबीर. भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली मटरची छान झणझणीत भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या सिरीजमध्ये जॉईन व्हा. थँक्यू.